आता हा डाएट प्लॅन करताना काय काय अडचणी येऊ शकतात. पहिली गंभीर अडचण म्हणजे सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू. भयंकर समस्या लोकांना, साखरेचा चहा कसा सोडायचा सकाळचा. पण तुम्हाला एक सांगतो की तुम्ही बिन साखरेचा चहा, एक देवीचं व्रत म्हणा, देवाचं व्रत म्हणा, 8 दिवस फक्त बिन साखरेचा चहा प्या. 8च दिवस. 9व्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. जे लोक डायबिटीजना झालेलं आहे आणि जे बिन साखरेचा चहा पितात त्यांना चुकून साखरेचा चहा मिळाला त्यांना मळमळ होते, कारण शुगर ॲडिक्टिव्ह आहे. ते 8 दिवसाचं ॲडिक्शन कमी होतं. चक्कर येईल का. आम्ही दिवसभर काम करतो, स्वयंपाकघरात उभेच असतो, मग चक्कर आली तर काय. लक्षात घ्या, 65 किलो वजनाच्या माणसामध्ये 13 किलो चरबी आहे. 13 किलो चरबी म्हणजे 1,20,000 कॅलरीज ऊर्जा आहे. म्हणजे 60 दिवस तुम्ही काहीही न खाता नुसतं पाणी पिलं तरी तुम्ही मरणार नाही, हे मी डॉक्टर म्हणून बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. त्याच्यामुळे चक्कर फिकर काही येत नाही, सगळं सायकोलॉजिकल आहे. पाणी भरपूर प्या, काही प्रॉब्लेम नाही. सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात. आमच्या डिक्शनरीमध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर असे शब्द नाहीत. आमच्याकडे पहिलं जेवण आणि दुसरं जेवण हे 2च शब्द आहेत. आता ज्याला सकाळी 9ला भूक लागते त्याने 9ला जेवावं, ज्याला 12ला भूक लागते त्याने 12ला जेवावं. तुम्हाला जर ब्रेकफास्टच्या वेळेला भूक लागत असेल तुमच्या 8:30-9ला, तेव्हा जेवून घ्या. आम्ही तुम्हाला काही पण स्किप करायला सांगितलेलं नाही. ज्याला भूक नसताना तुम्ही खाल्लं तर अपचन होणार आहे, आणि भूक लागून सुद्धा खाल्लं नाही तर तुम्हाला ॲसिडिटी होणार आहे. आम्ही तुम्हाला नैसर्गिक गोष्ट सांगितलेली आहे. काय, भूक लागते तेव्हा खा, आणि 2दा भूक लागते 2दा खा. पहिलं जेवण, दुसरं जेवण, वेळेचं काही बंधन नाही. त्यामुळे तुम्हाला आम्ही काहीही स्किप करायला सांगितलेलं नाही. स्नायू झडतील का. आजकाल जिम बिम खूप सुरू झालेत, खूप लोक जातात. मग ते जिममध्ये गेलं की पहिल्यांदी ते ट्रेनरचं लक्ष असतं तुमच्याकडे की अपना बकरा इसमें कौनसा आहे. 1000 रुपये महिना असतं सर्वसामान्यपणे. मग तुम्ही तिथे गेलात, मग तो ओळखतो कसं की उसका बकरा कोण. तर जो माणूस 3 मिनटं वजन उचलतो आणि 4 मिनटं आरशासमोर उभा राहतो ते आपलं गिऱ्हाईक. कारण ह्याला काय महिन्याभरात सलमान खान व्हायचं आहे ना. मग तो हळू विचारतो की साब पर्सनल ट्रेनिंग लेने का है क्या. आता तुम्ही म्हणा ठीक आहे, आता 6 पॅक करायचं म्हणजे काय. मग तो तुम्हाला म्हणतो ठीक आहे 5,000 रुपये महिना. मग सुरू तुमचं ते पर्सनल ट्रेनिंग. मग तो 5व्या-6व्या दिवशी म्हणतो की असं असतं, हे तुम्ही जेव्हा वजन उचलता ना तेव्हा तुमचे मसल फायबर ब्रेक होतात, आणि त्याला प्रोटीन नाही दिलं तर ते असेच राहतात वाकडे. तुम्हाला भीती वाटायला लागते की आपण असं काही वेडा वाकडं झालं तर काय घ्या. मग तुम्ही विचारता कुठलं प्रोटीन. तो काय म्हणतो हे काय डब्बे माझ्याकडे आहेत. त्याच्याकडे फ्रँचायझी असतेच प्रोटीनची. मग ते हे प्रोटीन ते प्रोटीन ठेवले असतात. मग ते 4,500-5,000 रुपये डब्बा घ्यायचा. जनरली 1 ग्रॅमला 3 ते 5 रुपये लागतात. मग ते प्रोटीन खायचे. लक्षात घ्या, तुम्ही जो व्यायाम करता, फिटनेसचा व्यायाम, 45 मिनटं ते 1 तास व्यायाम करता, या व्यायामाला किंवा तुम्ही पळता 4-5 किलोमीटर, या व्यायामाला कुठल्याही प्रकारचं ॲडिशनल सप्लिमेंट लागत नाही. हां, तुम्हाला समजा त्या बाहुबलीसारखं करायचं असेल, मसल्स खूप डेव्हलप करायचे, तर गोष्ट वेगळी, तुमचं मग ट्रेनिंग वेगळं आहे. सर्वसामान्यपणे तो व्यायाम करता त्याला कुठल्याही प्रकारचं सप्लिमेंट लागत नाही. शरीर ऊर्जेसाठी कधीही प्रोटीन्स वापरत नाही. का. कारण तुमच्या शरीरामधलं 1 किलो प्रोटीन जर गेलं तर तुम्ही मरता. म्हणून शरीर ऊर्जेसाठी पहिल्यांदा ग्लुकोज वापरतं, कारण ते साठवता येत नाही. त्याच्यानंतर फॅटी ॲसिड वापरतं. आणि नाईलाज झाला म्हणजे तुम्हाला 10 दिवस उपाशी ठेवलं आम्ही, तर तुमच्या प्रोटीन्सला म्हणजे मसल्सला हात लागतो. त्यामुळे या डाएट प्लॅनमध्ये तुम्ही जेव्हा 2दा जेवता व्यवस्थित, तेव्हा कधीही तुमचे मसल जडणार नाहीत, कुठलंही नुकसान होणार नाही. ॲसिडिटी होईल का. उलट ॲसिडिटी जाईल. आमच्या सक्सेस स्टोरीमध्ये 40% स्टोरीज ॲसिडिटी जाण्याच्या आहेत. कारण ॲसिड सिक्रेशन आणि इन्शुलिन सिक्रेशन हे सुरुवातीला सारखंच आहे. म्हणजे काय, एक माप ठराविक ॲसिड पडतं तुम्ही खाल्ल्यानंतर, आणि तुम्ही 2च बिस्किटे खाल्ले तर काय होतं, ते पूर्ण ॲसिड वापरलं जात नाही. थोडं वापरलं जातं, थोडं शिल्लक राहतं. ते शिल्लक राहिलेल्या ॲसिडमुळे तुम्हाला ॲसिडिटी होते. पण तुम्ही अजून त्याच्यावर खाल्लं आणखी थोडंफार तर शरीराला वेळ मिळतो,
ॲडजस्ट करायला. किती ॲसिड लागणार आहे अजून ते ॲडजस्ट करतं. म्हणून तुम्ही जर व्यवस्थित जेवलात 2 वेळा तर ॲसिड जेवढं निर्माण झालं तेवढं सगळं वापरलं जातं आणि तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास तुमचा जातो. चालायला वेळ नाही, आम्ही एवढे बिझी आहोत, चालायला वेळच नाही आम्हाला. तुमच्या आयुष्यामध्ये, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये वेळ हा मर्यादित आहे. एक तर तुम्ही वर्तमानातून घ्या, नाही तर भविष्यामध्ये ICUमध्ये 8 दिवस ॲडमिट व्हायची तयारी ठेवा. त्याच्यामुळे वेळ नाही हे कारण चालणार नाही. गोळ्या घ्यायच्या असतात. खूप लोकांना हायपोथायरॉइडिझम आहे, त्यांना सांगितले डॉक्टरांनी उपाशीपोटी ही गोळी घ्या, काही प्रॉब्लेम नाही, डाएट प्लॅनमध्ये त्याची काही अडचण नाही. ब्लड प्रेशरची गोळी आहे, हार्टची गोळी आहे, अमुकची गोळी आहे. सामान्यपणे गोळ्या दिवसातून एकदा किंवा 2दा असतात. 2 जेवणामध्ये ॲडजस्ट होतात, पहिलं जेवण किंवा दुसरं जेवण, तोही प्रश्न नाही. तुम्हाला काहीतरी गंभीर आजार झाला, ॲडमिट केलं आणि अँटीबायोटिक 3 वेळा दिलं दिवसातून, डाएट प्लॅन करू नका 3 दिवस, गोळ्या घ्या, बरं व्हा आणि मग डाएट प्लॅन करा, काही अडचण नाही आहे. डाएट प्लॅन तुमच्यासाठी आहे, तुम्ही डाएट प्लॅनसाठी नाही आहे, लक्षात ठेवा. फ्लेक्झिबिलिटी आहे याच्यात, तुमच्या सोयीने मागे पुढे करू शकता, नाही असं नाही. लग्नाला जायचं आहे, ठीक आहे ना, तुम्हाला माहिती आहे की तिथे तुम्हाला 2दा जेवावं लागणार आहे, हरकत नाही, 1 दिवस असं करा, उद्यापासून पुन्हा चालू करा डाएट प्लॅन. त्यामुळे गोळ्या घ्यायची अडचण कधी येते? होमिओपॅथीच्या गोळ्या दिवसातून 4 वेळा आहेत. डॉक्टरांना म्हणा की मला 2 वेळा ॲडजस्ट करून द्या 2 जेवणात, ते करून देतात. सिरियस प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम ठीक होऊ द्या, मग डाएट प्लॅन करा. त्यामुळे गोळ्या घ्यायला अडचण येत नाही. फळं कधी खाऊ, दूध कधी पिऊ, आपलं खूप खायचं असतं, फळं खायची असतात, दूध प्यायचं असतं. म्हणून तुम्हाला काय करतो की सिक्वेन्स सांगतो. जेवायला बसलात की जेवण कसं सुरू करायचं आणि कसं संपवायचं, म्हणजे पदार्थ कसे खायचे. जेवणाची सुरुवात तुम्ही फळ किंवा ड्रायफ्रूट किंवा मिठाई त्यांनी करा. त्याच्यानंतर सॅलड खा, काकडी, टोमॅटो, गाजर. त्याच्यानंतर मोड आलेलं कडधान्य किंवा बॉइल्ड एग वगैरे प्रोटीनचा पदार्थ. त्याच्यानंतर तुमचं जेवण, पोळी भाजी, वरण भात, आणि सगळ्यात शेवटी तुम्ही दूध पिऊ शकता. हा तुमचा सिक्वेन्स पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही जेवण करू शकता. उद्यापासून लगेच नंदुरबारच्या बाजारात लोक थाळ्या शोधायला मोठी. आता सरांनी सांगितलंय सगळे पदार्थ खायची आवश्यकता नाही. रोज खाणार असाल तर हे सिक्वेन्स आहे. लगे काय सगळं रोज खायचं नाही आहे. समजा फळ खाणार नसाल तर सॅलडनी सुरू करा, फळ सॅलड नाही तर स्प्राउटनी सुरू करा. हा तुम्हाला सिक्वेन्स सांगितला फक्त, कधी काय खायचं. कारण हा प्रश्न पण तुमचं उत्तर मी दिलं.